हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी मशरूम हेअर कटचा हा व्हिडिओ। तर चला आपण आपला हेअर कट सुरू करूया। सर्वप्रथम आपले जे काय माथ्यापासून केस असतात ते तुम्हाला समोरच्या साईडने व्यवस्थित असे विचरून घ्यायचे आहेत आणि विचरल्यानंतर आपल्याला कानापासून ॲक्युरेट एक गाईडलाईन तयार करायची आहे। केस व्यवस्थित विचरून घेतल्यानंतर आपल्याला कानापासून ही गाईडलाईन सुरू करायची आहे। त्या गाईडलाईनच्या अनुसार आपल्याला असे राऊंड शेपमध्ये केस कट करायचे आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की मी कशी गाईडलाईन तयार करून ते केस कट केलेले आहेत राऊंड शेपमध्ये। तर तुम्ही सुद्धा असेच राऊंड शेप द्यायचं आहे, कट करायचे आहेत केस एका गाईडलाईननुसार। तर हे मी छानपैकी गाईडलाईन आपली तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर ह्याच गाईडलाईनच्या अकॉर्डिंग आपल्याला बॅक साईडने सुद्धा असाच राऊंड शेप द्यायचा आहे। तो मी ऑलरेडी दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता। जसं आपण समोरून गाईडलाईन कानापासून सुरू केलेली आहे आणि शेप दिला आहे, तसं त्याच गाईडलाईनच्या अकॉर्डिंग त्याच गाईडलाईनला आपल्याला फॉलो करून बॅक साईडने सुद्धा राऊंड शेप द्यायचा आहे। हा मशरूम कट असल्यामुळे याला 2 लेयर्स असतात, तुम्ही पाहू शकता। आपली वरची लेयर ही कंप्लीट झालेली आहे। तर आता ही जी काही खालची लेयर आहे आपल्याला याला इक्वल असा आकार देऊन घ्यायचा आहे। तर तो तुम्ही कैचीच्या साहाय्याने देऊ शकता। मी हा आकार व्यवस्थित देऊन घेत आहे। हा राऊंड शेप व्यवस्थित आपल्याला दिल्यानंतर आपल्याला ट्रिमरच्या साहाय्याने जे काही एक्स्ट्राचे केस आहेत ना, ते एक्स्ट्राचे केस आपण ट्रिमरच्या साहाय्याने काढायचे आहेत, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। आणि हे केस असे हळूवारपणे काढण्याचा प्रयत्न करा तुम्ही, कारण की लहान मुलं असतात ना, तर असं फास्ट करायला जाल तर त्यांना त्रास होतो। त्यामुळे तुम्ही शक्यतो असं हळूहळूच करा, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तुम्हाला ते। तर ट्रिमरच्या साहाय्याने हे केस आपल्याला व्यवस्थित थोड्या क्वांटिटीमध्ये व्यवस्थित काढायचे आहेत। मी काढत आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्हाला जर कुठे एक्स्ट्राचे जास्त जर वाटत असतील आधी, तर तुम्ही आधी त्याला कैचीने सुद्धा कट करू शकता। जर ट्रिमरने तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आधी कैचीने त्याला आकार देऊन व्यवस्थित कट करू शकता आणि नंतर ट्रिमरच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित असे काढू शकता। जसं मी व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे त्या प्रकारे तुम्ही हे ट्रिमरच्या साहाय्याने व्यवस्थित ही जी आपली जी दुसरी लेयर आहे ती व्यवस्थित कट करायची आहे। फर्स्ट लेयर आपण हेअर कट करताना केलेली आहे आणि ही जी सेकंड लेयर असते, ही सेकंड लेयर आपल्याला ट्रिमरच्या साहाय्याने कट करावी लागत असते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार, म्हणजे तुम्हाला जर केसांची लेंथ किती हवी आहे हे आधी हेअर कट करण्याच्या आधी विचारायचं आहे क्लायंटच्या आईला वगैरे, जे कोणी आलेलं असेल सोबत त्यांना, आणि त्यांच्या म्हणण्यानुसारच तुम्हाला जेवढी लेंथ ठेवायची आहे तेवढी तुम्ही ट्रिमरच्या ब्लेडच्या साहाय्याने ही लेंथ ठेवू शकता। आता आपण ट्रिमरने केस व्यवस्थित असे कट केलेले आहे। आता परत एकदा आपण रिचेकिंग करून घ्यायचे आहे। आता मी ट्रिमरच्या साहाय्याने याला व्यवस्थित असा आकार देणार आहे। तर हे काही कानापाशी जे काही एक्स्ट्राचे केस असतात, आपण गाईडलाईन सुरू केलेली, तर ती गाईडलाईन आपल्याला एकदम व्यवस्थित अशी क्लीन करायची आहे। फ्रंट साईडने आपण जसं केलेलं आहे तसंच बॅक साईडने सुद्धा आपल्याला बॅक साईडचे सुद्धा तसेच गाईडलाईनच्या अनुसारच कानापासून केस असे व्यवस्थित असे कट करायचे आहे ट्रिमरच्या साहाय्याने। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी ट्रिमरच्या साहाय्याने कसं गाईडलाईनपासून व्यवस्थित त्याला आकार देऊन केस असे कट करत आहे ते। आता आपले हे जे काही खाली एक्स्ट्राचे केस राहिलेले असतात त्याला आपल्याला व्यवस्थित असं गोल राऊंड शेपमध्येच आकारामध्येच आपल्याला कट करायचा असतो तो। तर तो सुद्धा आपण करून घेणार आहोत। तर ट्रिमरच्या साहाय्याने तुम्हाला गोल्ड राऊंडमध्ये हा शेपमध्ये द्यायचा आहे। तर मी देत आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। ट्रिमरच्या साहाय्याने आपण जी गाईडलाईन केलेली होती सेकंड राऊंडची, तर त्याला आपण व्यवस्थित असं कट करायचं आहे ट्रिमरच्या साहाय्याने। छोटे जे काही केस राहिलेले असतील ते तुम्हाला ट्रिमरने व्यवस्थित काढायचे आहेत, व्यवस्थित
कट करून घ्यायचे आहेत. हळूहळू आपण याला एक राऊंड शेप देणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की मी कसा याला राऊंड शेप दिलेला आहे तो, आणि एक्स्ट्राचे हेअर कसे रिमूव्ह करत आहे. तर एक्स्ट्रा जेवढे हेअर आहेत ते तुम्हाला सर्व काही ट्रिमरच्या साहाय्याने रिमूव्ह करायचे आहेत. आणि तुम्ही पाहू शकता की किती छान प्रकारे हे एक्स्ट्रा हेअर रिमूव्ह झाले आहेत आणि किती छान असा राऊंड शेप आलेला आहे. आणि नंतर परत एकदा रिचेकिंग करायचे आहे. तुम्हाला कुठे एक्स्ट्रा हेअर जर वाटत असतील तर ते तुम्ही ट्रिमरच्या साहाय्याने व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत. आता हा आपला हेअर कट झालेला आहे. व्यवस्थित परत एकदा चेक करून घ्यायचा आहे आपल्याला. कुठे एक्स्ट्राचे हेअर वगैरे जर तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही ते कट करा. जसं मी व्हिडिओमध्ये करत आहे तसं व्यवस्थित चेक करून तुम्हाला एक्स्ट्रा जे काय हेअर्स राहिलेले आहेत तर ते एक्स्ट्रा हेअर तुम्हाला व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत. मला इथे थोडे एक्स्ट्रा हेअर वाटत होते म्हणून मी इथे कट करत आहे हेअरला. तर तुम्हीसुद्धा असं अधूनमधून चेक करायचं आहे हेअर कट करताना. तुम्हाला कुठे एक्स्ट्राचे हेअर जर वाटत असतील तर ते तुम्ही कट करायचे आहेत. आता आपला हा हेअर कट कंप्लीट झालेला आहे. तर आता आपण याला सेटिंग करणार आहोत. हे केस आपण सेट करणार आहोत ड्रायरच्या साहाय्याने. तुम्ही हेअर सेटिंग ही 2 प्रकारे करू शकता, एक फ्लॅट ब्रशने आणि एक राऊंड ब्रशने. तर हिचे केस सिल्की असल्यामुळे मी फ्लॅट ब्रशनेच करत आहे. जर तुमच्या क्लायंटच्या बाळाचे केस जर फ्रीझी असतील किंवा कर्ली असतील तर तुम्ही राऊंड ब्रशच्या साहाय्याने हे केस सेट करायचे आहेत. माझ्या क्लायंटच्या बाळाचे केस हे सिल्की असल्यामुळे मी फ्लॅट ब्रशनेच याला सेट करत आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी हे केस सेट करत आहे. तर आपला हा हेअर कट पूर्ण झालेला आहे. मी केस पण सेट करत आले. ऑलमोस्ट आपले हे केस पण सेट झालेलेच आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर युजफुल वाटला असेल तर मला ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. थँक्यू.